आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धरप यांची कथा समर्थ आणि तितू भाग 2। त्या दारापर्यंत पोहोचायला 7-8 पावलंच टाकावी लागली, पण तेवढ्यात मनात अक्षरशः हजारो विचारांनी गर्दी केली। त्या दारातून मला आतल्या खोलीत काय दिसणार होतं? एव्हानाच शरीराला कंप सुटायला लागला होता। ते भीषण प्रसंग परत नजरेसमोरून सरकायला लागले होते आणि आता माझी स्वतःची शंका यायला लागली। भावना अतिरेकात माझेच तर पाहण्यात काही चूक झाली नसेल ना? काकांना, इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांना त्या विलक्षण उलटा पालतीची काहीतरी खूण दिसली नसती का? मला शेवटी काय जाणवलं होतं? एक गू 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 असा आवाज। कधी कधी मानसिक ताणानेही अशी कलकल होते। प्रभाकरांचा मनाचा तोल आधीच गेला होता। त्यांच्या शब्दांना किती किंमत द्यायची आणि त्या आवाजाला साधी स्पष्टीकरणं नव्हती का? माणसाला वेळाचा झटका आला की त्याच्यात अंतर्बाह्य आमूलाग्र बदल होतो। तोच मला प्रभाकरांच्यात दिसला नसेल का? पहा, माझे विश्वास किती भुसभुशीत पायावर होते। एव्हानाच डगमगायला लागले होते। मी 412च्या दारापाशी पोहोचले होते। श्वास जोरात येत होता, हात घामेजले होते, छातीत धडधड होत होती। मी समोरच्या दुधाळ चौकोनाला डोळा लावला। मी कशाची अपेक्षा केली होती? मला काहीच सांगता येत नव्हतं। आधी आतलं काही दिसेनाच। नजर साफ व्हायला काही वेळ लागला। मग आतली मंद प्रकाशित खोली दिसली। जेमतेम 10 बाय 10ची खोली। एका भिंतीपाशी एक खाट, त्यावर कोणीतरी बसलं होतं। समोरच्या भिंतीत चौकोनी गजांची जाळी बसवलेली खिडकी होती। तिकडे पाहत बसलं होतं। माझी खात्री आहे, माझ्या श्वासाचाही आवाज झाला नाही, पण त्याला माझी जाणीव झाली। त्याची मान सावकाश वळली, शेवटी दारावर खिळली। दारावर नाही, दारातल्या चौकोनावर, माझ्यावर। नजर एकटक खिळली होती। त्या नजरेत अशी काही शक्ती होती की त्या 2 डोळ्यांखेरीज इतर सर्व काळी माझ्या जाणीवेतून पार पुसलं गेलं। दिसत होते ते फक्त 2 डोळे। आधी त्यांच्यात काहीही भाव नव्हता, संथ निश्चल पाण्याच्या पृष्ठासारखे। मग त्यांच्यात एक छद्मी हास्य आलं, जणू काही आमच्या दोघांच्यातच फक्त एक खाजगी कोटी होती। मग दिवा मालवल्यासारखं ते हास्य एकाकी नाहीसं झालं। डोळे नित्तळ झाले आणि क्षणभर डोळ्यातली बुबुळही पार वर गेली। डोळे फिकट पांढऱ्या कवड्यांसारखे दिसत होते। मग परत एकदा त्यांच्यात बुबुळ आली। त्याने डोळे मिटले, मान फिरवली। त्याचं माझ्यातलं स्वारस्य संपलं होतं। त्याचा संदेश त्याने मला उद्दामपणे दिला होता। पहा, तुला आलेली शंका खरी आहे, पण तू काहीही करू शकणार नाहीस। तुझ्या शब्दावर कोणाचाही विश्वास बसणार नाही। लवकरच माझी येथून सुटका होणार आहे। मग पाहू। एखादा फटका बसल्यासारखी मी त्या दारापासून मागे सरले आणि मागच्या भिंतीला पाठ लावून धापा टाकत उभी राहिले। आता ते डॉक्टर दिवाकर, ते काका, कोणीही काहीही म्हणो, माझी खात्री पटली होती। फक्त या सर्वांच्या विरोधात मी एकटी कुठवर उभी राहू शकणार होते। मी सावकाश खाली आले। डॉक्टर दिवाकरांच्या केबिनच्या दारावर पितळी पाटी होती। त्याखाली चीफ मेडिकल ऑफिसर असा हुद्दाही लिहिला होता। दारावर बोटाने आवाज केला आणि या असा आवाज येताच आत गेले। काका टेबलावर बसले होते। टेबलामागे डॉक्टर दिवाकरच असणार, बरेच वयस्क, उण्यापुऱ्या उंचीचे, गौरवर्णाचे रुबाबदार गृहस्थ। मला पाहताच काका म्हणाले, ये चित्रा, ये। हेच डॉक्टर दिवाकर। यांनीच प्रभाकरवर उपचार केले। डॉक्टर, ही चित्रा, प्रभाकरची पत्नी। या ना, डॉक्टर दिवाकर म्हणाले। शरीराला साजेसाच आवाज। मी त्यांच्यासमोर काकांशेजारच्या खुर्चीवर बसले। ती जागाच अशी होती की तिथे आधी सर्वसाधारण संभाषण अशक्य होतं आणि माझ्या बाबतीत तर ते जास्तच अवघड होतं।
शेवटी मी एकदम मुद्द्यालाच हात घातला. डॉक्टर, काकांनी या केसबद्दलची सर्व हकीकत तुम्हाला सांगितली आहे? एक वार काकांकडे पाहून डॉक्टर म्हणाले, हो, सांगितली आहे. पण ती त्यांच्या शब्दात सांगितली. ती ऐकीव स्वरूपाची. तृतीय हस्ते आहे. तू तुझ्या शब्दात सारं काही सांग. काहीही मागे ठेवू नकोस. हं, कर सुरुवात. ते सर्व मी आता कितव्यांदा सांगत होते, माझ्या ध्यानात नव्हतं. पण आत्ताची वेळ महत्त्वाची होती. माझ्या अनुभवाचा खरेपणा मला डॉक्टरांना पटवून द्यावाच लागणार होता. वरवर हसतमुख मित्रत्वाने वागणारे हे डॉक्टर खरोखरीचे कसे होते? मानवात असलेल्या असंख्य विकृतींचा त्यांना अनुभव होता, अभ्यास होता. पण त्यांच्या विश्वासात काही लवचिकता होती का? चाकोरी बाहेरचा तथाकथित रूढ व्यवहार, नियमांना डावलणारा एखादा अनुभव स्वीकारायची नसेल, पण निदान अभ्यासासाठी तरी गृहीत धरण्याची त्यांच्या मनाची तयारी होती का? त्यांच्या बाह्य आविर्भावावरून काहीच कल्पना येत नव्हती. मनातले विचार गुप्त ठेवण्याची कला त्यांना पूर्णपणे साध्य होती. तेव्हा मी त्यांना माझी हकीकत पुन्हा एकदा अथपासून इथपर्यंत अगदी बारकाव्यांसहित सांगितली. आत्ताच वरच्या खोलीत घडलेला प्रसंग सांगण्याच्या मी बेतात होते, पण अगदी शेवटच्या क्षणी मी शब्द मागे घेतले. पत्त्याच्या खेळात एखादं पान मुद्दाम मागे ठेवावं लागतं. डॉक्टर, मी सर्व काही तुम्हाला सांगितलं आहे. तितक्याच मोकळेपणाने तुमच्याकडूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षिण्याचा मला अधिकार आहे ना? हो आहे चित्रा. विचार. या माझ्या काकांना मी ती गोष्ट आजवर अनेक वार विचारली आहे. ती त्यांनी आजवर सांगितलेली नाही. ती त्यांना आता सांगितलीच पाहिजे. काका, त्या दिवशी तुम्हाला माझ्या घरात काय दिसलं? काकांनी डॉक्टरांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली. काका जरासे पुढे सरकून बसत म्हणाले, चित्रा, तू त्या रात्री ज्या एका विवश अवस्थेत माझ्याकडे आलीस, तेव्हाच मी जाणलं की प्रभाकर एकदम व्हायलंट झाला असावा. तुझ्या इतर सांगण्यांकडे मी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र मी तिकडे एकटा गेलो नाही. 2 धटिंगण माणसं घेऊन गेलो होतो. घराचं दार सताड उघडं टाकून तू आली होतीस. आम्ही आत गेलो. आमच्या मागे बाहेरचं दार लावून घेतलं. बाहेरच्या दोन्ही खोल्या रिकाम्या होत्या, पण आतल्या तुमच्या बेडरूममधून हालचालींचा आवाज येत होता. प्रभाकर बहुतेक आत असावा, पण काय करीत होता? आवाजावरून काहीही अंदाज येत नव्हता. खरं सांगू, मला ते आवाज आवडले नाहीत. आवाज भिंतींवर, सामानावर लाथाबुक्क्या मारण्याचे होते. शेवटी मी मोठ्या आवाजात हाक मारली, प्रभाकर, प्रभाकर. मी वासूकाका आलो आहे. आतले आवाज तत्क्षणी थांबले, पण माझ्या हाकेला ओ आली नाही की खोलीचा पडदा दूर करून तो बाहेर आला नाही. काय करत होता? दारामागे लपला होता, हातात काहीतरी जड वस्तू घेऊन. या वेड्यांचं काहीच सांगता येत नाही. मी बरोबरच्या दोघांना खून करून आम्ही तिघेही एकदम आतल्या खोलीत घुसलो. आधी आमच्या तिघांचेच एकमेकांना धक्के बसत होते. खोलीत 2 पावलं आल्यावर आम्ही मात्र थांबलो. प्रभाकर खोलीच्या समोरच्या कोपऱ्यात पाठमोरा उभा होता. हातांच्या आवळलेल्या मुठी भिंतीवर व कपाटावर होत्या. त्याच का तो इतका वेळ आपटत होता? तो हलत नाही असं दिसताच मी पुन्हा हाक मारली, प्रभाकर, अरे मी वासू काका, इकडे पहा ना. तो वळला. सावकाश सावकाश वळला. यांत्रिक खेळणं आजके खात हलतं तसा तो वळत होता. शरीराच्या हालचालींवर त्याचा पुरा ताबा नव्हता. आमच्याकडे त्याचं तोंड झाल्यावरही त्याची नजर एकदम आमच्यावर पडली नाही. खोलीवर गोल गोल फिरत मग शेवटी आमच्यावर स्थिरावली. पण नजरेत ओळख नव्हती. त्या नजरेमागचा आत्मा हरवला होता. रिकाम्या खिडक्यांसारखे डोळे,
त्याला काय दिसत होतं? जे काही दिसत होतं त्याचा अर्थ समजत होता का? त्याची हालचाल झाली ती अचानक झाली, अनपेक्षित वेगाने झटपट झाली. त्याने एकदम आमच्यावर झेप घेतली. त्याच्या हालचालींवर त्याचा संपूर्ण ताबा असता तर तो आमच्यामधून केव्हाच निसटला असता. पण झेप घेताच त्याचा तोल गेला. पाऊल अडखळलं तरी त्याला आवरायला आम्हा तिघांना किती कष्ट पडले. शेवटी एका चादरीने त्याचे हात पाठीशी बांधले आणि पाय एकत्र जखडून टाकले. त्याच्या तोंडून इतक्या वेळात एकही शब्द बाहेर निघाला नव्हता. फक्त एखाद्या जनावरासारखी गुरगुर कानावर येत होती. तसाच टॅक्सीत घालून त्याला इथे आणला. डॉक्टरांना मी पूर्वसूचना देऊन ठेवलीच होती. केव्हा ना केव्हा तरी ही वेळ यायचीच होती. ती आत्ता आली होती. मला नाही वाटत त्याला माझी ओळख पटली होती. एक प्रकारच्या हताश अभिनयाने काकांनी दोन्ही हात आपल्यासमोर उताने धरले आणि एकवार खांदे उडवले. काकांचं सांगणं संपलं होतं. मी डॉक्टर दिवाकरांकडे वळले. वासू काकांना दिसलेले बदल वरवरचे होते. डॉक्टर दिवाकर बोलायला लागले. अंतर्गत बदल तर याहीपेक्षा विस्मयकारक उत्पाती होते. माइंड ओव्हर मॅटर या शब्दांची सत्यता आत्ता आत्ता विज्ञानाला पटायला लागली आहे. मेंदूत कुठेतरी विचार येतात. एखादीच पेशी किंवा पेशी शृंखला उत्तेजित होते किंवा तटस्थ राहते. पोटेन्शियलचा फरक मायक्रोव्होल्टमध्ये मोजावा लागेल. पण तेवढ्या सूक्ष्म फरकाने थॅलमस म्हणा, पिट्युशिरी म्हणा, ॲड्रेनल म्हणा, कोणत्या तरी ग्रंथीचा अतिसूक्ष्म स्त्राव होतो. त्याचे प्रमाण अत्यल्प असेल पण परिणाम किती शीघ्र आणि तीव्र असतात. रक्तावाटे हे हार्मोन्स जसे जसे शरीरात पसरत जातात तशा घातपटीत प्रतिक्रिया व्हायला लागतात. एखाद्या सुरळीतपणे चाललेल्या कारखान्यात धोक्याची घंटा खणखणली की जसा अनर्थ माजेल तसं होतं. हिमप्रपाताची सुरुवात अगदी लहानशा दगडाने किंवा गोट्याने होते, पण पाहता पाहता तो वाढत जातो. अक्राळ विक्राळ रूप धारण करतो. आपल्याबरोबर हजारो टन बर्फ आणि खडक आणि माती घेऊन कोसळत खाली जातो. साऱ्या सृष्टीचं रूपच बदलून टाकतो. चित्रा, तसले उत्पात या प्रभाकरच्या मनात अगदी शरीरात झाले होते. मनाचा आणि शरीराचा संबंधच तुटल्यासारखा झाला होता. हालचाल, ओळख, बोलणं हे तर दूरच राहिलं. श्वसन, हृदयाचं स्पंदन, रक्ताभिसरण, अन्नाचे पचन या अस्वाधीन क्रियाही अनियमित, अस्ताव्यस्त झाल्या होत्या. त्याला इथे आणला तेव्हा त्याची अवस्था भयानक होती. शरीराच्या हालचाली अनियंत्रित होत्या, बेफाम वेगाने होत होत्या. त्याला मोकळा सोडला असता तर तो खासच दारा खिडक्यांवर भिंतीवर आपटला असता. हातपाय मोडून घेतले असते. श्वास छातीत रुकत होता, मग धापांनी येत होता. घशाला आचके बसत होते. नाडी मधूनच दौडत होती, मधूनच मंदावत होती. शरीर मध्येच बर्फासारखं गार पडलं होतं, मध्येच तापाने फणफणल्यासारखं गरम होत होतं. बीपीतही असेच विलक्षण चढ उतार होत होते. ते सर्व पाहूनच मी वासू काकांना सांगितलं की तो यातून वाचण्याची आशा कमी आहे. ते गप्प बसले. मीच जरा वेळाने म्हणाले, पण तो या साऱ्यातून वाचला? हो चित्रा, वाचला. आणि सर्वात अनैसर्गिक गोष्ट कोणती असली तर ती हीच आहे. आमची औषधं एखाद्या अवयवापुरती किंवा एखाद्या सिस्टीमपुरती मर्यादित असतात आणि ती एकदिक असतात, युनिडायरेक्शनल असतात. असे वेडेवाकडे अनियंत्रित चढउतार आम्हाला हाताळता येत नाहीत. काही किमया असली तर ती निसर्गाचीच आहे. एक एक करीत शरीरातल्या सर्व क्रिया ताळ्यावर आल्या. हे फलित समाधानकारक असलं तरी ते ज्या पद्धतीने मिळालं ती मला तेव्हाही आवडली नाही, अजूनही आवडत नाही. पडद्यामागच्या रहस्यमय गुप्त क्रियांना आमच्या शास्त्रात स्थान नाही. ब्लॅक बॉक्स टेक्नॉलॉजीचा हा प्रकार मला अजिबात आवडलेला नाही. त्यांनी एकदा चेहऱ्यावरून हात फिरवला. इतर सर्व मार्गावर आलं, पण एक नाही. त्याचा तुझ्यावरचा राग. सदा सर्वदा तो दात ओठ खायचा, मोठी आवडायचा, भिंतीवर बुक्क्या मारायचा. कुठे आहे ती चित्रा? दाखवतोच तिला इंगा. हे व अशाच अर्थाचे इतर शब्द
व त्यासोबत शिव्या. दिवसाचे सर्व तास हा प्रकार चाललेला असायचा. माझीच वासू काकांना सूचना होती की त्यांनी तुला इकडे आणू नये, पण गेल्या आठवड्यात तेही कमी कमी होत आता पूर्ण थांबला आहे. तो आता आमच्याशी 4 चौघांसारखा संभाषण करू शकतो. तुझा विषय निघाला तरी संतापत नाही. हात उडवून म्हणतो, त्या वेड्याच्या झटक्यातल्या गोष्टी होत्या, त्या आता विसरा. मी म्हणेन की आता पूर्ण सुधारला आहे, अगदी नॉर्मल झाला आहे. पण चित्रा, तुझी विलक्षण हकीकत माझ्या ध्यानात होती. खरं म्हणजे त्यासाठीच काकांना आज तुला घेऊन इथे बोलावलं होतं. डॉक्टर दिवाकर गप्प बसले. ते आणि काका दोघंही माझ्याकडे अपेक्षेने पाहत होते. आता माझी पाळी आली होती. आता भीड सोडायची वेळ आली होती. नरमपणा, बोट चेपेपणा उपयोगाचा नव्हता. धीट, निर्भीड, कठोर शब्दांची आणि तितक्याच निर्धारी वृत्तींची वेळ आली होती. काका आणि डॉक्टर, तुम्ही दोघांनी इतर सर्व काही सांगितलं, पण माझ्या अनुभवाचा ओझरता सुद्धा उल्लेख केला नाहीत. आता मी तुम्हा दोघांना स्पष्टच विचारते, तुमचा माझ्या शब्दांवर विश्वास बसलेला नाही ना? दोघांतर्फे डॉक्टर दिवाकरांनीच बोलायचं ठरवलेलं होतं. चित्रा, आमच्यावर एकदम असा काही आरोप करण्यापूर्वी काही अगदी प्राथमिक गोष्टी लक्षात घेशील का? एखाद्याचा अनुभव खोटा आहे म्हटलं म्हणजे काही त्याच्यावर अप्रामाणिकपणाचा आरोप केला असा त्याचा अर्थ नाही ना? प्रभाकरांच्या सततच्या सांगण्याने आणि त्यांच्या वर्तनाने तुझा या तितूच्या अस्तित्वावरच पूर्ण विश्वास बसलेला होता, हो ना? हो. मग तुझ्या अनुभवावर पूर्वग्रहांचा रंग चढला आहे. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर प्रभाकर ज्या एका कोमाटोज अवस्थेतून गेला त्यालाच तुझ्या मनाने हे मृत्यूचे आणि नंतर त्या तितूने पछाडण्याचे रूप दिले आहे. त्याच्या नंतरच्या वागण्यात तुला जो एक असंस्कृतपणा, रानटीपणा, विस्कळीतपणा दिसला त्याचं मी तुला आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. डॉक्टर, तुमच्या मते त्याच्या या जागृतीत काहीही अनैसर्गिक नाही? नाही, डॉक्टर म्हणाले. मी म्हटलं, मग आता ऐका तर. इथे येण्याच्या आधी मी वर त्याच्या खोलीकडे गेले होते. माझ्या पावलांचा आवाज झाला नव्हता, श्वासांचा, हालचालीचा, कसलाही एवढासाही आवाज मी होऊ दिला नव्हता. पण त्याच्या दाराबाहेर मी जाऊन पोहोचताच त्याला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. तो माझ्याकडे पाहून छद्मीपणाने, मिस्किलपणाने हसला. स्वतःचे डोळे बिनबुबळांचे, पार पांढरे करून त्याने मला त्याच्यात वास करणाऱ्या अनैसर्गिक शक्तीची एक चुणूक दाखवली. जणू काही त्याला माहीतच होतं कोणाचाही माझ्या शब्दांवर विश्वास बसणार नाही. बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. चित्रा, डॉक्टर दिवाकर बोलू लागले, पण त्यांना मी मध्येच अडवले. डॉक्टर, माझी समजूत घालण्याचा वृथा प्रयत्न करू नका. तुम्हा सर्वांना त्यानं फसवलं आहे. त्याच्या आधीच्या अवस्थेचं कारण तुम्ही मला खूप जड शब्द वापरून समजावून सांगितलं, पण ते खरं नाही. खरी गोष्ट ही आहे की त्या तितूने प्रभाकरांच्या मृत शरीराचा कब्जा घेतला तेव्हा त्याला शरीराची रचना अपरिचित होती. समोर नवीन अनोखं यंत्र येताच एखाद्याने पॅनलवरच्या सर्व कळा एकामागून एक खाली वर करून पाहाव्यात आणि काय होतं ते पाहावं, तसा तो शरीरावर प्रयोग करीत होता. त्याचा माझ्यावरचा राग समजण्यासारखा आहे. मी जर त्याच्या तावडीतून सुटले नसते तर त्याचं अस्तित्वच कधी उघडकीस आलं नसतं. म्हणून तो सारा संताप. त्याला आपल्या संस्थांची काहीच माहिती नाही. ही कोणती जागा आहे, त्याला का जखडून ठेवलं आहे, मोकळा का सोडत नाहीत, त्याला काहीच माहीत नव्हतं. गेल्या 3 महिन्यात त्याला परिस्थितीची पुरी जाण आली आहे आणि त्याला त्याच्या सुटकेचा मार्गही सापडला आहे. समाजात कसं वागावं याचे काही सर्वसामान्य संकेत आहेत. ते तुम्ही पाळलेत की तुमच्याकडे कोणीही दोनदा पाहत नाही हे सत्य त्याला उमगलं आहे आणि तो तसा वागायला लागताच तो सुधारला आहे अशी तुमची खात्री पटली आहे. त्याला तुम्ही मोकळा करायला निघाला आहात. त्या सैतानी तितूला तुम्ही फसलात. किती सहज फसलात. डॉक्टर खिन्नपणे मान हलवत होते. चित्रा,
तू स्वतःच विणलेल्या जाळ्यात पक्की जखडली आहेस. थांब थांब, तुला कळवल्याखेरीज, निदान तुझी सशर्त परवानगी मिळाल्याखेरीज आम्ही त्याला सोडणार नाही. आता तू विलक्षण भावविवश झाली आहेस. 1-2 दिवसांनी परत ये. तुझी त्याच्याशी प्रत्यक्षच गाठ घालून देतो. तुझ्या संरक्षणाची संपूर्ण काळजी घेऊन तुझ्याशी मी सहमत नसलो तरी मी तुला फसवणार नाही. एवढी तरी सवलत आम्हाला देशील? अशा अर्धवट तडजोडीवर आम्ही डॉक्टरांचा निरोप घेतला. परत येताना काकांच्यात आणि माझ्यात बोलण्यासारखं असं काहीच नव्हतं. शिवाय माझे विचार वेगळ्याच दिशेने धावत होते. ज्या सहजतेने त्यानं माझं अस्तित्व जाणलं होतं त्यावरून माझी खात्री झाली होती की काका आणि डॉक्टर समजत होते तितका तो साधा मुळीच नव्हता. त्यांनी त्याला अजिबात ओळखला नव्हता. ते अगदी बेसावध होते. त्याच्यात काय काय शक्ती होत्या कोणास ठाऊक. भर दिवसा आसपास शेकड्यांनी माणसं वावरत असतानाही माझ्या सर्वांगावर भीतीचा एक सरसरता शहारा येऊन गेला. काका आणि डॉक्टर 2 जाणती, मला ओळखणारी माणसं. त्यांचा जर माझ्या शब्दांवर विश्वास बसला नाही तर इतर कोणाचा बसणार? माझ्यावर जर काही बाका प्रसंग गुदरला, आणि तो गुदरणारच, मनाला भीती वाटत होती, तर मी मदतीसाठी वळू तरी कोणाकडे? जोपर्यंत माणूस अज्ञानात वावरत असतो तोपर्यंत तो अत्यंत सुखात बेफिकीरपणे दिवस राहटत असतो. पण आसपासच्या धोक्यांचं ज्ञान होऊ द्यात, मग प्रत्येक क्षणाला मनाचं ओझं येतं. सर्व दिशा धोक्याच्या होतात. शेवटी मी वासू काकांकडेच वळले. दुसरं विश्वासाचं होतं तरी कोण? काका, मी म्हणाले, आता माझं सांगणं न रागावता ऐकून घ्या. वाटलं तर मला मूर्ख, भोळी, अडाणी, अंधश्रद्धाळू समजा, पण माझं ऐकून घ्या. कबूल आहे? सांग तर खरी. रागावलो तरी बोलणार नाही. सांग चित्रा. काका, समजा माझी भीती खरी ठरली. समजा प्रभाकरांचं मृत शरीर खरोखरीच एखाद्या नीच पाशवी शक्तीने पछाडलेलं असेल. घटकाभर समजा हे खरं आहे. मग अशा प्रसंगी कोणाचं सहाय्य होण्यासारखं आहे? त्यातले कोणी उपासक, साधक, तज्ज्ञ, मार्गदर्शक तुम्हाला माहीत आहेत का? चित्रा, तू कमालच करतेस. काका, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्ही त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेलत ना? मी तर केवळ शाब्दिक सल्ला घेणार आहे. वाटलं तर माझ्या समाधानासाठी म्हणा. तुम्हाला त्या वेड्याची काळजी आहे आणि माझी नाही. समजा या भय अतिरेकाने मलाच वेड लागलं तर? पुरे पुरे बाई पुरे. सांगतो, नाहीतर स्वतःच तुझ्याबरोबर येतो. नको नको काका, आणि काही कमी जास्त बोलले असले तर मला माफ करा. माझ्या मनःस्थितीची कल्पना तुम्हाला नाही का? ठीक आहे, मग ऐक तर. त्यांचं नाव समर्थ आहे. हा त्यांचा पत्ता. काकांनी एका कागदावर मला त्या समर्थांचा पत्ता दिला. गावाच्या जरा बाहेर, पण सापडायला सोपा. वास्तविक कागदांवर लिहिलेले 4 शब्द, पण केवळ तेवढ्यानेच माझ्या जीवाला केवढा आधार आला. दुपार कशी तरी गेली. संध्याकाळी अजिबात करमेना. सारखं वाटत होतं काहीतरी हालचाल करायला हवी. असं निष्क्रिय बसून राहणं म्हणजे शिकाऱ्याचं सावज बनणं आहे. मी एकाकी ठरवलं, या समर्थांची गाठ घ्यायची. काकांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. पत्ता सापडायला मुळीच कष्ट पडले नाहीत. प्रशस्त, अलिशान, देखना बंगला, सभोवती हिरवगार गवताचं लॉन, कडेला फुलझाडांची बॉर्डर. अशीच रचना त्या हॉस्पिटलमध्येही होती. पण तिथे मनाचा कोंडमारा होत होता. त्याउलट इथे मनाला एक सुखद हलकेपणा जाणवत होता. तिथल्यासारखं इथलं दार, कड्या, कुलप, बोल्ट यांनी बंद केलेलं नव्हतं. सर्वांना मुक्त प्रवेश होता. मी आवारात गेले. तिथून बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडे गेले. तिशीच्या आसपासच्या एका तरुणाने सुहास्य वदनाने माझं स्वागत केलं. मला समर्थ भेटू शकतील का? मी जरा चाचरत विचारलं. अर्थात, का नाही, या ना, आत या, तो म्हणाला. मी त्याच्या मागोमाग आतल्या खोलीत
व तिथून एका मोठ्या हॉलमध्ये गेले. समोर बागेत उघडणाऱ्या 2 उंच खिडक्या होत्या. त्या 2 खिडक्यांच्या मध्ये एक साध्या कुशनच्या खुर्चीत एक किंचित कृश गौरवर्णीय उंचसर बांध्यांचे गृहस्थ बसले होते. पावलापावलाने मी जशी त्यांच्या जवळ जवळ चालले तसे तसे चेहऱ्यावरील अनेक गुणविशेष अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले. किती शांत, किती समाधानी चेहरा, किती नित्तळ, किती प्रांजळ डोळे आणि ओठांवर किती मन मोकळे, किती मैत्रीचे हास्य. मी मनाशी म्हणाले, हे अशोक समर्थ तर. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा समर्थ आणि तितू. हा या कथेचा भाग 2 होता. आपण लवकरच भाग 3 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.